यावेळेस आपण परमेश्वराचं वचन ऐकणार आहोत. आजचं जे वचन आहे ते मत्तई कृत शुभवर्तमान याचा 24वा अध्याय आणि वचन 3 ते 14 मधून घेतलेला आहे. मॅथ्यू चॅप्टर 24 वर्सेस 3 to 14. तो जैतुनाच्या डोंगरावर बसला असता शिष्य त्याच्याकडे एकांती येऊन म्हणाले, या गोष्टी केव्हा होतील आणि आपल्या येण्याचे व या युगाच्या समाप्तीचे चिन्ह काय आहे हे आम्हास सांगा. येशूने त्यास उत्तर दिले, तुम्हास कोणी फसवू नये म्हणून सावध असा, कारण पुष्कळ जण माझ्या नावाने येऊन मी ख्रिस्त आहे असे म्हणतील व पुष्कळास फसवितील. तुम्ही लढायांविषयी ऐकाल व लढायांच्या अवया ऐकाल. घाबरून जाऊ नये म्हणून सांभाळा, कारण असे होणे अवश्य आहे. परंतु तेवढ्यात शेवट होत नाही, कारण राष्ट्रांवर राष्ट्र व राज्यांवर राज्य उठेल आणि जागोजागी दुष्काळ व भूकंप होतील. पण या सर्व गोष्टी वेदनांचा प्रारंभ होत तेव्हा तुमचे हाल करण्याकरिता ते तुम्हास धरून देतील व तुम्हास जीवे मारतील आणि माझ्या नावामुळे सर्व राष्ट्रे तुमचा द्वेष करतील. त्यावेळी पुष्कळ जण अडखळतील, एकमेकास धरून देतील व एकमेकांचा द्वेष करतील. पुष्कळ खोटे संदेष्टे उठतील व अनेकास फसवितील आणि अनिती वाढल्यामुळे पुष्कळांची प्रीती थंडावेल. परंतु जो शेवटपर्यंत टिकून राहील तोच तरेल. सर्व राष्ट्रास साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल, तेव्हा शेवट होईल. देवबाप वाचलेले वचन आपल्यासाठी आशीर्वादाचे करो. या शास्त्र भागातून आजचा संदेश घेतलेला आहे आणि संदेशाचं शीर्षक आहे शेवटच्या दिवसात तयार राहणे. हालेलुया. लिव्हिंग रेडी इन द लास्ट डेज. एक प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये येत असतो. सर्वसामान्य तो प्रश्न आहे आणि तो प्रश्न असा आहे की काय आम्ही शेवटच्या काळामध्ये जगत आहोत. आणि हाच प्रश्न येशू ख्रिस्ताला त्याच्या शिष्याने केलेला आपल्याला पाहायला मिळतं. जर का आपण मत्तई 24 वचन 3 काढलं तर त्या ठिकाणी वचन म्हणतं की तो जैतुनाच्या डोंगरावर बसला असता शिष्य त्याच्याकडे एकांती येऊन म्हणाले, या गोष्टी केव्हा होतील आणि आपल्या येण्याचे व या युगाच्या समाप्तीचे चिन्ह काय हे आम्हास सांगा. शिष्य प्रभू येशू ख्रिस्ताला विचारत आहेत की ज्या काही गोष्टी शेवटच्या काळामध्ये होणार आहेत त्या केव्हा होतील हा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. आणि या युगाच्या समाप्तीचं चिन्ह काय आहे हे येशूला सांगण्याकरिता ते विचारत आहेत. पण येशू त्यांना त्या ठिकाणी कोणतीही तारीख त्या ठिकाणी तो त्यांना देत नाही, पण तो त्यांना काही चिन्ह देतो. शेवटच्या काळाची चेतावणी त्यांना देत आहे आणि काही सूचना त्यांना देत आहे की त्यांनी कशा प्रकारचं जीवन जगायचं आहे. आणि म्हणून या शिक्षणाचा जो उद्देश आहे तो उद्देश हा नाही आहे की सर्वांच्या मनामध्ये भीती निर्माण करावी. शेवटच्या काळामध्ये ज्या घटना घडणार आहेत त्याच्यामुळे आपल्या मनामध्ये भीती उत्पन्न होऊ नये किंवा देव त्या ठिकाणी कोणताही प्रकारचा अनुमान त्या ठिकाणी लावत नाही, करत नाही. पण तो या ठिकाणी तुम्ही आणि मी शेवटच्या दिवसासाठी आम्ही तयारी करावी यासाठी तो आम्हाला चिन्ह देत आहे, तो आम्हाला चेतावणी देत आहे आणि सूचना देखील तो करत आहे. आणि मग आम्ही पाहतो की शेवटच्या काळाची वास्तविकता काय आहे, द रियालिटी ऑफ द एंड टाइम्स. तर या शेवटच्या काळामध्ये बायबलनुसार आम्हाला हे समजतं की हा शेवटचा काळ जो आहे तो निश्चित आहे, डेफिनेट आहे, तो सर्टन आहे. आणि बायबलच्या हिशोबाने शेवटचा काळ जो आहे तो निश्चित येणार आहे. आणि बायबल या गोष्टी विषयी स्पष्ट आपल्याला सांगतं. आणि मग इतिहास सुद्धा जो आहे तो त्या दैवी निष्कर्षाच्या दिशेने तो जात आहे. एक डिवाइन कन्क्लुजन कडे इतिहास जो आहे तो जात आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. जर का आपण प्रगटीकरणाचं पुस्तक प्रगटीकरण 21 आणि वचन 6 काढलं, रेव्हलेशन चॅप्टर 21 वर्स 6, तो मला म्हणाला, झाले, मी अल्फा व ओमेगा म्हणजे प्रारंभ व शेवट आहे.
हालेलुया. तर या ठिकाणी येशू ख्रिस्त म्हणत आहे की मी अल्फा व ओमेगा आहे, म्हणजे प्रारंभ व शेवट आहे. आणि मग हा जो शेवटचा काळ आहे, हा जो शेवट आहे तो देवाने नियुक्त केलेला शेवट आहे. गॉड हॅज अपॉइंटेड दिस व्हेरी एंड. हालेलुया. आणि म्हणून याच्यामध्ये कोणताही गोंधळ नाही, तर याच्यामध्ये परिपूर्णता आहे. आणि जर एखाद्या गोष्टीची सुरुवात आहे तर त्याचा शेवट देखील झालाच पाहिजे. हालेलुया. आणि म्हणून येशू काय म्हणतो, सुरुवात पण मीच आहे आणि शेवट पण मीच आहे. जगाची सुरुवात येशूने झाली आणि जगाचा शेवट सुद्धा येशूनेच होणार आहे. आणि त्यासाठी या मत्तई कृत शुभवर्तमान याच्या 24व्या अध्यायामध्ये तो त्या ठिकाणी शेवटच्या दिवसाची चिन्ह त्या ठिकाणी तो देत आहे. आणि या चिन्हांमध्ये तो वचन 6 मध्ये म्हणतो की तुम्ही लढायांविषयी ऐकाल व लढायांच्या अवया ऐकाल. घाबरून जाऊ नये म्हणून सांभाळा, कारण असे होणे अवश्य आहे, परंतु तेवढ्यात शेवट होत नाही. हालेलुया. तर या ठिकाणी ज्या लढाया आहेत किंवा लढायांचे जे अवया आहेत म्हणजे रुमर्स आहेत, ह्या सर्व काही आम्हाला ऐकायला मिळणार आहेत. हालेलुया. आणि म्हणून येशू ख्रिस्त या ठिकाणी तुम्हाला आणि मला तो चेतावणी देत आहे. तो तुम्हाला आणि मला सांगत आहे की अशा प्रकारचा संघर्ष जगामध्ये होणार आहे आणि व्यापक संघर्ष असणार आहे. तो वाईड स्प्रेड कॉन्फ्लिक्ट असणार आहे आणि त्याचे रिपोर्ट जे आहेत, त्याचा अहवाल जो आहे तो तुम्हाला आणि मला ऐकण्यास मिळणार आहे. कुठेतरी दूर देशामध्ये युद्ध चाललेलं आहे हे तुम्हाला आणि मला ऐकण्यास मिळणार आहे. हालेलुया. पण हा जो गोंधळ आहे, तर येशू म्हणतो की हा गोंधळ स्वाभाविक आहे आणि पण हा गोंधळ जो आहे तो निश्चित असा नाहीये, पण एक तात्काळ चिन्ह आहे, इमिजिएट साईन आहे ते शेवटच्या काळचं. आणि म्हणून ज्या वेळेस आम्ही लढायांविषयी ऐकतो किंवा लढायांच्या बातम्या ऐकतो, रुमर्स पण ऐकतो, त्यावेळेस आम्ही घाबरून जाऊ नये असं पवित्र शास्त्र तुम्हाला आणि मला सांगत आहे. हालेलुया. आम्ही घाबरून जाऊ नये म्हणून सांभाळा असं पवित्र वचन तुम्हाला आणि मला सांगतं. याचा अर्थ असा आहे की तुम्ही घाबरून जाऊ नका, तर तुम्ही काय व्हा, तुम्ही शांत राहा, तुम्ही पॅनिक होऊ नका. जागतिक जी काही अस्थिरता आहे ती पाहून तुम्ही घाबरून जाऊ नका, तुम्ही पॅनिक होऊ नका. हालेलुया. कारण जो काही इतिहासाचा जो उलगडा होणार आहे त्याचा एक भाग म्हणून अशा प्रकारच्या घटना ज्या आहेत त्या घडणार आहेत. हालेलुया. 7व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, कारण राष्ट्रांवर राष्ट्र व राज्यांवर राज्य उठेल आणि जागोजागी दुष्काळ व भूमिकंप होतील. हालेलुया. या ठिकाणी तुम्हाला आणि मला सांगण्यात आलेलं आहे की दुष्काळ आणि भूमिकंप जे आहेत ते होतील. आणि तुम्हाला आणि मला पाहायला मिळतं की या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला आणि मला पाहायला मिळत आहे की राष्ट्र राष्ट्राच्या विरुद्धामध्ये उठलेला आहे. एक तीव्र संघर्ष जो आहे तो राष्ट्रांमध्ये चाललेला आहे. भरपूर काळ लोटलेला आहे, भरपूर महिने झालेले आहेत. आपण पाहतो की युक्रेन आणि रशियाचा वॉर चालू आहे. त्याचबरोबर इस्रायल आणि पॅलेस्टाईनचं युद्ध जे आहे ते देखील चालू आहे. आणि अशा प्रकारचं राष्ट्र जे आहे ते राष्ट्रांच्या विरुद्धामध्ये संघर्ष करत आहेत हे आम्हाला पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर आम्हाला हे पाहायला मिळत आहे की मोठ्या प्रमाणामध्ये भूमिकंप होत आहे, जागोजागी दुष्काळ जो आहे तो पडत आहे हे देखील आम्हाला पाहायला मिळत आहे. आणि दुष्काळ आणि हे जे भूमिकंप आहे ते नैसर्गिक आहे, ते नैसर्गिक ते प्रतीक आहे आणि मानव निर्मित आपत्ती ती आहे हे आम्हाला पाहायला मिळतं. आणि वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारचे दुष्काळ आणि भूमिकंप होणार म्हणून प्रभू येशू ख्रिस्तानी हे भविष्यवाणी करून तुम्हाला आणि मला सांगितलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे या शेवटच्या काळामध्ये सर्व काही घडत आलेलं आहे. पण येशू हे सर्व गोष्टी सांगत असताना 6व्या वचनामध्ये तो म्हणतो, परंतु तेवढ्यात शेवट
नाही. हालेलुया. जरी या घटना घडत असतील, जरी अशा प्रकारचं तीव्र संघर्ष राष्ट्रांमध्ये चालत असेल, जरी नैसर्गिक आपत्ती येत असेल, तरी देखील ह्या घटना होत असताना देखील तेवढ्यात शेवट नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण या गोष्टी घडणार म्हणून त्यांनी सांगितलेल्या आहे, पण या गोष्टी घडल्यामुळे शेवट आत्ताच आहे, लगेचच आहे असा त्याचा अर्थ होत नाही. पण आम्ही शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलो आहोत आणि तो शेवटचा काळ आता लांब नाही, तर तो काळ जवळ आहे हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. हालेलुया. त्यानंतर या ठिकाणी म्हटलेलं आहे 8व्या वचनामध्ये, पण या सर्व गोष्टी वेदनांचा प्रारंभ आहे. हालेलुया. या सर्व गोष्टी ज्यावेळेस होत आहेत, तर या सर्व गोष्टींमुळे काय होणार आहे? वेदना सुरू होणार आहेत. या सर्व गोष्टींमुळे तुम्हाला आणि मला त्रास होणार आहे. या सर्व गोष्टींमुळे तुम्हाला आणि मला दुःख सोसावं लागणार आहे. तुम्हाला आणि मला समस्यांमधून, पीडांमधून आम्हाला जावं लागणार आहे आणि त्या गोष्टींची ही सुरुवात असणार आहे. त्यानंतर 9व्या वचनामध्ये तो म्हणतो की विश्वासणाऱ्यांचा छळ जो आहे तो होणार आहे. तेव्हा तुमचे हाल करण्याकरिता ते तुम्हास धरून देतील व तुम्हास जीवे मारतील आणि माझ्या नावामुळे सर्व राष्ट्रे तुमचा द्वेष करतील. हालेलुया. या ठिकाणी आम्हाला सांगण्यात येत आहे की विश्वासणाऱ्यांचा जो आहे तो छळ होणार आहे. हालेलुया. तो त्रास जो आहे तो अतिशय तीव्र असा तो त्रास असणार आहे आणि पुष्कळांना त्या जीवे मारण्यात येणार आहे. आणि ख्रिस्ताशी त्यांनी नातं जोडलेलं आहे म्हणून, ख्रिस्ताचा ते अनुकरण करतात म्हणून त्यांचा छळ होणार आहे आणि त्यांना जीवे मारले जाणार आहे. हालेलुया. आणि ते ख्रिस्तासाठी जे आहे रक्तसाक्षी ते लोक बनणार आहेत. हालेलुया. आणि म्हणून ही ख्रिस्ती लोकांसाठी दिलेली चेतावणी या ठिकाणी आहे की अशा परिस्थितीमध्ये प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला सांगतो की जरी हे शेवटची चिन्ह तुम्हाला दिसले, जरी लढाया होत असतील, जरी राष्ट्रांच्या विरुद्धामध्ये असेल, राज्याच्या विरोधात उठलं असेल, दुष्काळ होत असतील, भूमिकंप होत असेल, विश्वासणाऱ्यांचा छळ होत असला, तरी देखील तुम्ही जे विश्वासणारे लोक आहे, येशूचे अनुकरण करणारे लोक आहे, तुम्ही विश्वासामध्ये स्थिर असे राहा. हालेलुया. तुम्हाला त्रास होईल, दुष्टता सर्वत्र वाढली जाईल, पण तरी देखील त्या परिस्थितीमध्ये विश्वासामध्ये स्थिर राहण्याकरिता प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला सांगत आहे. हालेलुया. 12व्या वचनामध्ये तो म्हणतो आणि अनीती वाढल्यामुळे पुष्कळांची प्रीती थंडावेल. हालेलुया. अधर्म वाढणार आहे, अनीती जी आहे ती वाढणार आहे आणि त्यामुळे काय होणार आहे? प्रीती जी आहे ती थंडावणार आहे. या वचनामधून आम्हाला समजतं की अनीती जी आहे ती वाढणार आहे आणि अनीती वाढली तर पाप हे घडतच. हालेलुया. आणि म्हणून अनीती वाढणार आहे, पाप हे वाढणार आहे. देवाच्या नियमाचा आदर लोक करणार नाही, देवाच्या नियमांचं उल्लंघन होणार आहे आणि मग जो आहे तो शेवटचा काळ जो आहे तो येणार आहे. हालेलुया. आणि हा शेवटचा काळ येण्या अगोदर जे आहे ते उदासीनता येणार आहे, त्या स्वार्थ लोकांमध्ये येणार आहे आणि प्रीती जी आहे ती थंडावणार आहे आणि प्रीती जी लोकांच्या मध्ये आहे ती प्रीती, एकमेकांसाठी असणारी प्रीती जी आहे ती प्रीती पूर्णपणे निघून जाणार आहे. हालेलुया. या ठिकाणी म्हटलेलं आहे की अधर्म वाढणार आहे, अनीती वाढणार आहे. म्हणजे काय आहे? अधर्म वाढणार आहे. इंग्लिश बायबल मध्ये म्हटलेलं आहे लॉलेसनेस विल इन्क्रीज. तर शेवटच्या काळामध्ये अधर्म हा वाढणार आहे. हालेलुया. अधर्म वाढणार आहे याचा अर्थ काय आहे की देवाने जे दैवी नियम तुम्हाला आणि मला घालून दिलेले आहे त्या नियमांकडे ज्यावेळेस आम्ही दुर्लक्ष करतो, त्या नियमांचं उल्लंघन ज्यावेळेस आम्ही करतो त्यावेळेस आम्ही अधर्म करतो असं म्हणण्यात येतं. देवाविरुद्ध आम्ही ज्यावेळेस बंड करतो त्यावेळेस आम्ही अधर्म करतो. हालेलुया. आणि म्हणून या
शेवटच्या काळामध्ये प्रीती देखील थंडावणार आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे एकमेकांमध्ये असलेलं जे प्रेम आहे ते प्रेम निघून जाणार आहे. एकमेकांसाठी असलेली आपुलकी जी आहे त्या आपुलकी काय होणार आहे, घटणार आहे. त्याची ती आपुलकी कमी होणार आहे. आणि जे परमेश्वराचं जे आगापे प्रीती आहे ती आगापे प्रीती सुद्धा ती कमी होणार आहे. हालेलुया. देवाच्या प्रती असणारं प्रेम देखील कमी होणार आहे. लोकांच्या प्रती, एकमेकांच्या प्रती असणारं प्रेम देखील कमी होणार आहे. आणि याचा परिणाम काय होणार आहे की त्यांच्यामध्ये उदासीनता येणार आणि त्यांचे हृदय जे आहे ते कठीण होणार आहे. आणि अशा प्रकारे ज्यावेळेस प्रीती कमी होणार, अधर्म वाढणार, अनीती वाढणार, त्यावेळेस काय होणार आहे, या जगामध्ये गुन्हेगारी वाढणार आहे. या जगामध्ये संघर्ष वाढणार आहे. या जगामध्ये स्वार्थीपणा जो आहे तो वाढणार आहे. आणि या सर्व गोष्टींचा परिणाम जो आहे तो आमच्या आध्यात्मिक जीवनावरती होणार आहे. आमच्या मधला सर्व आध्यात्मिक उत्साह जो आहे तो आध्यात्मिक उत्साह आमचा निघून जाणार आहे. आणि आमचं आध्यात्मिक जीवन जे आहे ते एकदम ढासळणार आहे. आणि म्हणून येशू तुम्हाला आणि मला सांगत आहे की या शेवटच्या काळामध्ये अनिती वाढणार आहे आणि पुष्कळांची प्रीती जी आहे ती थंडावणार आहे. आणि म्हणून तुम्हाला आणि मला सावधगिरी बाळगण्याकरिता येशू या ठिकाणी तुम्हाला आणि मला चेतावणी देत आहे. 13व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, परंतु जो शेवटपर्यंत टिकून राहील तोच तरेल. हालेलुया. म्हणजे या शेवटच्या काळामध्ये जो कोणी विश्वासामध्ये टिकून राहील, जो कोणी विश्वासामध्ये स्थिर राहील, विश्वासामध्ये भक्कम राहील, तोच तारला जाईल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून आम्हाला काय करायचं आहे, या शेवटच्या दिवसामध्ये आम्हाला तयारीमध्ये राहायचं आहे, विश्वासामध्ये स्थिर आणि भक्कम राहायचं आहे. वचनामध्ये आम्हाला मुळावलेलं असलं पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आम्ही रचले गेलेलो असलं पाहिजे आणि विश्वासामध्ये आम्ही भक्कम असलं पाहिजे. मगच आमचा टिकाव जो आहे या शेवटच्या काळामध्ये होणार आहे. हालेलुया. 14व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, सर्व राष्ट्रात साक्षीसाठी म्हणून त्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजवली जाईल, तेव्हा शेवट होईल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर राज्याची जी सुवार्ता आहे ती राज्याची सुवार्ता कशावरती केंद्रित आहे, तर येशू ख्रिस्त हा प्रभू आहे, येशू ख्रिस्त हा राजा आहे. ही जी सुवार्ता आहे ती सर्व जगातील लोकांना सांगण्यात येणार आहे. एवढंच नव्हे तर येशू पुन्हा येणार आहे. तो पुन्हा येऊन राज्य करणार आहे आणि त्याचं जे तारण आहे तो सर्व लोकांना देव करणार आहे. हालेलुया. आणि म्हणून आम्हाला सर्व राष्ट्रांमध्ये जाऊन सुवार्ता सांगण्याकरिता येशूने तुम्हाला आणि मला पाचारण केलेलं आहे, जेणेकरून या जगामधील प्रत्येक व्यक्तीच्या कानावरती येशूची सुवार्ता जी आहे ती गेली पाहिजे. त्यांना देखील, जगातील लोकांना सुद्धा ती संधी मिळाली पाहिजे की त्यांनी सुद्धा पश्चाताप करावा, त्यांना ख्रिस्ताची ओळख व्हावी, ख्रिस्ताला त्यांनी आपला तारणारा म्हणून स्वीकारावं, बाप्तिस्मा घ्यावा, आज्ञापालनाचं जीवन जगावं आणि त्यानंतर सार्वकालिक जीवन जे येशूने त्यांच्यासाठी फुकट दिलेलं आहे ते देखील, त्याचं देखील त्यांनी पूर्णपणे त्याचा आनंद घ्यावा. यासाठी तुम्हाला आणि मला सांगण्यात आलेलं आहे की सर्व राष्ट्रास साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजवली जाईल. हालेलुया. आणि ज्यावेळेस संपूर्ण जगाला ही सुवार्ता समजेल, जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत येशूची सुवार्ता जाईल, त्याच वेळेस काय होणार आहे, शेवट होणार आहे असं तुम्हाला आणि मला सांगण्यात आलेलं आहे. पाऊल देखील काही चिन्ह तुम्हाला आणि मला सांगतो, पण पाऊल नैतिक चिन्हांविषयी तो बोलत आहे. आणि नैतिक चिन्ह तो सांगत असताना तिमोथेला ज्यावेळेस तो दुसरं पत्र लिहित आहे, 2 तिमोथेला दुसरं पत्र 3रा अध्याय वचन 1 आणि 2, शेवटच्या काळी कठीण दिवस येतील हे समजून घे. वचन 2, कारण माणसे स्वार्थी, धनलोभी, बडाईखोर, गर्विष्ठ, निंदक,
आणि आई बापास न मानणारे असे वेगवेगळ्या प्रकारचे गुणधर्म जे सैतानाचे आहेत ते त्या ठिकाणी पुढील वचनांमध्ये लिहिण्यात आलेलं आहे. पण पाऊल काय सांगतो की शेवटच्या काळी कठीण दिवस येतील असं तो तिमोथेला शिकवण देत आहे. आणि तिमोथेला सांगत आहे की शेवटच्या काळामध्ये लोक कशा प्रकारे स्वार्थी होतील, धनलोभी होतील, बडाईखोर, गर्विष्ठ होतील, आई बापाला न मानणारे होतील, निंदा करणारे लोक होतील, याविषयीची सूचना जी आहे तो त्यांना देत आहे. याचा अर्थ हा आहे की पाऊल सांगत आहे की लोक स्वार्थी होतील, म्हणजे स्वतःचे प्रेमी होतील. लोक स्वतःवरती अधिक प्रेम करतील आणि इतरांवरती कमी प्रेम करतील. स्वतःवर अधिक प्रेम करतील, देवावर प्रेम कमी करतील. त्याचप्रमाणे ते धनलोभी होतील, पैशावर त्यांचं प्रेम अधिक असणार आहे. ते गर्विष्ठ होतील, ते आज्ञा मोडणारे असे ते बनतील, ते अपवित्र लोक होतील. म्हणजे सर्व काही त्यांचं नैतिक जीवन जे आहे ते पूर्णपणे ते बिघडून जाणार, अनीती त्यांच्यामध्ये वास करणार. आणि ते अनैतिक जीवन जे आहे त्याविषयी शिकवण देत असताना पाऊल हे पत्र तिमोथेला लिहित आहे, हे तुम्हाला आणि मला पाहायला मिळतं. आणि म्हणून सर्वात जी महान चिन्ह आहे ते आपत्ती नाही आहे. शेवटच्या काळाचं सर्वात महान चिन्ह ही नैसर्गिक आपत्ती नाही, तर सर्वात महान चिन्ह शेवटच्या काळचं हे आहे की आध्यात्मिक क्षय हा होणार, म्हणजे स्पिरिच्युअल डिके होणार. आध्यात्मिक रित्या लोकांना कुजण्याचा, किडण्याचा अनुभव येणार. म्हणजे लोकांचं आध्यात्मिक जीवन, नैतिक जीवन पूर्णपणे हे नष्ट होणार. आणि ज्या वेळेस अशा प्रकारे आध्यात्मिक जीवन नष्ट होईल, आध्यात्मिक जीवनाचा क्षय होईल, त्यावेळेस शेवट होणार आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ज्या वेळेस आम्ही आकाशामध्ये काळे काळे ढग पाहतो त्यावेळेस आम्हाला समजतं की आता काय होणार आहे, वादळ येणार आहे आणि मोठा जोराचा पाऊस येणार आहे. त्याचप्रमाणे ही चिन्ह जी आहेत ती आम्हाला यासाठी दिलेली आहेत की ज्या वेळेस आम्ही ही चिन्ह पाहू त्यावेळेस आम्हाला समजेल की ख्रिस्ताचं परत येणं आलेलं आहे. हालेलुया, किंवा जवळ आलेलं आहे. आणि म्हणून येशू काय म्हणतो, मत्तई 24:33, मॅथ्यू चॅप्टर 24 वर्स 33, तिथे येशू म्हणतो तसेच तुम्हीही या सर्व गोष्टी पाहाल तेव्हा तो जवळ दाराशीच आहे असे समजा. हालेलुया. ज्या वेळेस आम्ही ही सर्व चिन्ह जी या मत्तई 24 मध्ये दिलेली आहेत, ज्यावेळेस ही चिन्ह आम्ही पाहू त्यावेळेस आम्हाला समजलं पाहिजे की येशूचं येणं जे आहे ते दाराशीच येऊन टेपलेलं आहे. हालेलुया. त्याचं येणं जवळ आहे हे तुम्ही आणि मी समजून घेतलं पाहिजे. आणि मग आम्हाला फसवणुकीचा धोका आहे आणि आध्यात्मिक झोप येण्याचा धोका आहे. हालेलुया. कारण शेवटच्या काळामध्ये काय होणार आहे की फसवणूक जी आहे ती वाढणार आहे. आणि म्हणून येशू जे आहे ते पहिल्यांदाच या ठिकाणी चेतावणी देत आहे. पहिल्यांदा तो हे म्हणत नाही की युद्ध होणार किंवा राष्ट्र राष्ट्राच्या विरुद्धामध्ये होणार, तर पहिल्यांदा तो 4थ्या वचनामध्ये काय म्हणतो पहा. मत्तई 24:4 मध्ये येशूने त्यास उत्तर दिले, तुम्हास कोणी फसवू नये म्हणून सावध असा. हालेलुया. तुम्हास कोणी फसवू नये म्हणून सावध असा. या शेवटच्या काळामध्ये फसवणारे लोक आम्हाला पाहायला मिळतात. कितीतरी लोक जे आहेत इंटरनेटवरती फ्रॉड करण्याचा प्रयत्न करतात, तुम्हाला आणि मला फसवण्याचा प्रयत्न करतात. तुम्हाला आणि मला ओटीपी मागून ते तुमच्या आणि माझ्या बँक अकाउंट पूर्णपणे साफ करण्याचा प्रयत्न लोक करत आहेत. डिजिटल अरेस्ट मध्ये तुम्हाला आणि मला ठेवायचा लोक प्रयत्न करत आहेत. एखाद्याकडून पैसे घेतात आणि नंतर त्याच्यावर परत त्याची परतफेड करायची असते त्यावेळेस त्याच्यावरती खोटा आरोप हे टाकत असतात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रार्थना करण्यासाठी या म्हणतात आणि पास्टर लोकांना आणि इतर देवाच्या सेवकांना धर्मांतर करत आहेत म्हणून फसवतात. हालेलुया. त्यांना खोटा आरोप त्यांच्यावरती टाकून
त्यांना शिक्षेस पात्र ठरवत आहेत. अशा प्रकारची फसवणूक जी आहे ती जगामध्ये चाललेली आहे. काही लोक स्वतःला ख्रिस्त म्हणून या जगामध्ये फिरत आहेत. हालेलुया. आणि म्हणूनच येशू काय म्हणतो 5व्या वचनामध्ये, कारण पुष्कळ जण माझ्या नावाने येऊन मी ख्रिस्त आहे असे म्हणतील व पुष्कळास फसवतील. हालेलुया. पुष्कळ जण येतील येशूच्या नावाने, मी ख्रिस्त आहे असं म्हणतील आणि लोकांना ते फसवतील, लोकांना ते भुरळ घालतील, लोकांना त्यांचं अनुकरण करण्यासाठी ते काय करतील, त्यांना फोर्स करतील. अशा प्रकारच्या घटना शेवटच्या काळामध्ये होणार आहेत. खोटे संदेश ते शेवटच्या काळामध्ये येणार आहेत. खोटी भविष्यवाणी लोकांविषयी करून लोकांना ते काय करणार आहेत, धोक्यात ते घालणार आहेत. आध्यात्मिक त्यांची पातळी जी आहे ती आध्यात्मिक पातळी त्यांची पूर्णपणे खाली करण्याचा प्रयत्न ते करणार आहेत. आणि अशा प्रकारचं खोटं शिक्षण देऊन लोकांची फसवणूक या शेवटच्या काळामध्ये होणार आहे. आणि म्हणून या खोट्या शिक्षणापासून तुम्हाला आणि मला सावध राहायचं आहे. खोट्या संदेशांपासून, खोट्या ख्रिस्तापासून तुम्हाला आणि मला सावध राहायचं आहे. आणि कशा प्रकारे आम्ही सावध राहणार, तर आम्हाला अधिक देवाचं वचन वाचायचं आहे, अधिक देवाच्या वचनाचं ज्ञान तुम्हाला आणि मला घ्यायचं आहे. जेणेकरून जर का आमच्याकडे जर का प्रॉपर ज्ञान असेल, आमच्याकडे जर खरं शिक्षण असेल, तर खोटं शिक्षण आणि खऱ्या शिक्षणामध्ये तुम्ही आणि मी तुलना करू शकतो. जे काही शिकवण आमच्या कानी पडते ते बायबलला धरून आहे का, मग ते हे आम्ही पाहिलं पाहिजे. ते बायबलच्या सिद्धांताशी जुळतं की नाही जुळत हे आम्ही पाहिलं पाहिजे. आणि म्हणून आम्हाला परमेश्वराचं वचन सांगत आहे की या फसवणुकीच्या धोक्यापासून तुम्ही सावध असा. हालेलुया. कारण पुष्कळ विश्वासणाऱ्यांची दिशा भूल केली जाणार आहे. आणि जर का तुम्ही आणि मी देवाच्या वचनामध्ये रवलेले, मुळावलेले जर का तुम्ही आणि मी नसेल, तर तुमची आणि माझी सहजासहजी दिशा भूल होणार आहे. आणि तुम्हाला आणि मला पापात पाडलं जाईल, तुम्हाला आणि मला नाशाच्या वाटेने नेलं जाईल. म्हणून तुम्हाला आणि मला काय करायचं आहे, फसवणुकीच्या धोक्यापासून सावध राहायचं आहे. दुसरी गोष्ट मी तुम्हाला म्हटलं की आध्यात्मिक झोप ही येणार आहे. आध्यात्मिक झोपेचा धोका असणार आहे. आणि मग पाऊल सुद्धा चेतावणी देत आहे. 1 थेसलोनिकरास पत्र, 1 थेसलोनियन्स चॅप्टर 5 वर्स 6, 1 थेसलोनिकरास पत्र याचा 5वा अध्याय 6वं वचन. यावरून आपण इतरांसारखी झोप घेऊ नये, तर जागे व सावध राहावे. वचन तुम्हाला आणि मला सांगतं की आम्ही इतरांसारखं झोपू नये. आध्यात्मिक झोपेविषयी या ठिकाणी बोललेलं आहे, शारीरिक झोपेविषयी बोललेलं नाहीये. तर इतरांसारखं आम्ही आध्यात्मिक झोप घेऊ नये, तर आम्ही जागे असावं, सावध असावं असं वचन तुम्हाला आणि मला सांगतं. आध्यात्मिक निष्काळजीपणा आमच्यामध्ये असू नये. पापाची तडजोड तुम्ही आणि मी करू नये. आणि तुम्ही आणि मी जे काही आम्हाला तात्परतेने करायचं आहे, तातडीने करायचं आहे, ते आम्ही लगेच आम्ही केलं पाहिजे. त्याच्यामध्ये आम्ही वेळ घालवला नाही पाहिजे. हालेलुया. आणि म्हणून तुम्हाला आणि मला पाऊल या ठिकाणी सांगत आहे की आध्यात्मिक झोप जी आहे ती आमच्या डोळ्यावरती आम्ही येऊ द्यायचं नाही. म्हणजेच की आध्यात्मिकरित्या तुम्ही आणि मी जागृत आणि सावध असलं पाहिजे. सर्व प्रकारचा आध्यात्मिक निष्काळजीपणा आम्ही दूर केला पाहिजे. पापाशी आम्ही तडजोड करू नये. तर आध्यात्मिकरित्या आम्ही जागृत असावं. आणि एखादी व्यक्ती जर का चुकत असेल तर त्या व्यक्तीला आम्ही आध्यात्मिक दृष्टिकोनातून त्या व्यक्तीचं आम्ही करेक्शन केलं पाहिजे. हालेलुया. पहा, एखादा सुरक्षा रक्षक जो आहे, सिक्युरिटी गार्ड जो आहे, तो ड्युटीवरती असताना जर का तो झोपला तर काय होणार, चोर जो आहे तो सहजासहजी त्या घरामध्ये किंवा त्या बिल्डिंग मध्ये तो सहजासहजी तो जाऊ शकतो. आणि म्हणून तुम्हाला आणि मला
ज्याप्रमाणे त्या सुरक्षा रक्षकाला जागृत राहायचं असतं, त्याप्रमाणे तुम्हाला आणि मला सुद्धा बायबल सांगतं आम्हाला जागृत राहायचं आहे. जर का आमची मंडळी झोपलेल्या अवस्थेत असेल, आध्यात्मिकरित्या झोपी गेलेली असेल, तर तुम्ही आणि मी असुरक्षित असणार. आणि जर का आम्हाला आध्यात्मिकरित्या जर का आम्ही जागृत असलो तर आमची सुरक्षा ही निश्चित आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून या ठिकाणी बायबल तुम्हाला आणि मला सांगतं की ख्रिस्ताचं परत येणं जे आहे ते अचानकपणे होणार आहे. याच पहिल्या थेसलोनिकराच्या पत्रामध्ये 5वा अध्याय आणि वचन 2 मध्ये, 1 Thessalonians chapter 5 verse 2, याच्यामध्ये पवित्र शास्त्र सांगतं, कारण तुम्हाला स्वतःला पक्के माहित आहे की जसा रात्री चोर येतो तसाच प्रभूचा दिवस येतो. हालेलुया. प्रभू हा चोरासारखा येणार आहे असं म्हटलेलं नाही, पण रात्री जसा चोर येतो म्हणजे अचानकपणे जसा चोर घरात शिरतो तशा पद्धतीने प्रभूचा दिवस जो आहे तो येणार आहे असं म्हटलेलं आहे. हालेलुया. आणि म्हणून चोर ज्या वेळेस येतो तो चोर कोणतीही घोषणा करून तो येत नाही, जाहीर करून तो येत नाही, तर चोर अचानकपणे येतो. त्याचप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा अचानक येणार आहे, अनपेक्षित तो येणार आहे. आणि म्हणून तुम्हाला आणि मला काय सांगितलेलं आहे, तुम्ही जागरूक राहा, तुम्ही सावध असा, कारण प्रभूचं येणं जे आहे ते अचानक असणार आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि मग आम्ही पाहतो की तुम्हाला आणि मला या मंडळीला प्रभूने काय केलेलं आहे, एक धन्य आशा आपल्याला देऊ केलेली आहे. हालेलुया. मंडळीला एक धन्य आशा देऊ केलेली आहे. या शेवटच्या काळाच्या शिक्षणामध्ये फक्त चेतावणीच दिलेली नाही, तर तुम्हाला आणि मला जे आहे ते एक आशा दिलेली आहे. आणि ती आशा काय आहे, तर सर्वप्रथम ती आशा ही आहे की प्रभू परत येणार आहे. प्रभू येशूचं येणं हे नक्की होणार आहे. आणि म्हणून प्रेषितांचे कृत्य याचा पहिला अध्याय वचन 11, प्रेषित 1:11 मध्ये म्हटलेलं आहे. तिथे असं लिहिलेलं आहे, ते म्हणाले, अहो गालिलकरांनो, तुम्ही आकाशाकडे का पाहत उभे राहिला? हा जो येशू तुम्हापासून वर आकाशात घेतला गेला आहे तोच तुम्ही त्याला जसे आकाशात जाताना पाहिले तसाच येईल. हालेलुया. तर या ठिकाणी तुम्हाला आणि मला सांगण्यात आलेलं आहे की जसा येशू तुमच्या आणि माझ्या मधून जसा तो वर आकाशात गेलेला आहे त्याच पद्धतीने तो पुन्हा येणार आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्याचं पहिलं येणं जे होतं ते एक तारणारा म्हणून तो या जगामध्ये आला आणि त्याला तो त्रास सहन करावा लागला. तो वधस्तंभावरचं दुःख त्याला सहन करावं लागलं. तो मरण पावला, तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि त्यानंतर तो स्वर्गामध्ये गेलेला आहे. आणि जशा पद्धतीने तो स्वर्गात गेलेला आहे त्याच पद्धतीने तो पुन्हा येणार आहे. पण तो पुन्हा आता तारणारा म्हणून येणार नाही, तर तो पुन्हा एक विजयशाली राजा म्हणून तो राज्य करण्यासाठी तो येणार आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ही जी आशा आहे, धन्य आशा तुम्हाला आणि मला देण्यात आलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं हीच तुमच्या आणि माझ्यासाठी धन्य आशा आहे. दुसरी धन्य आशा तुम्हाला आणि मला देण्यात आलेली आहे, ती ही आहे की विश्वासणाऱ्यांना त्यांचं वेतन मिळणार आहे. बिलीव्हर्स विल बी रिवॉर्डेड. विश्वासणाऱ्यांना त्यांचं वेतन मिळणार आहे, बक्षीस मिळणार आहे. प्रगटीकरण याचा 22वा अध्याय वचन 12, रेव्हलेशन्स 22:12. पहा, मी लवकर येतो आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे देण्यास माझ्या जवळ वेतन आहे. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी म्हणत आहे की मी लवकर येणार आहे आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे, तुम्ही जे काही केलेलं आहे, चांगलं असू दे वाईट असू दे, तुमच्या
कृत्यांप्रमाणे, आपल्या कृत्यांप्रमाणे आपल्याला वेतन देण्यात येणार आहे. त्याचं प्रतिफळ परमेश्वर तुम्हाला आणि मला देणार आहे. हालेलुया. ही एक धन्य आशा परमेश्वराने तुम्हाला आणि मला देऊ केलेली आहे. तो असं म्हणत नाही की मी आल्यानंतर मी विश्वासणाऱ्यांची निंदा करणार आहे. तो असं म्हणत नाही की मी आल्यानंतर मी विश्वासणाऱ्यांचा धिक्कार करणार आहे. तो असं पण त्याच्याऐवजी तो काय म्हणत आहे? तो म्हणत आहे की मी आल्यानंतर प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे देण्यास माझ्याजवळ वेतन आहे. हालेलुया. तो त्याच्याजवळ काय आहे? त्याच्याजवळ सार्वकालिक जीवन आहे आणि तो तुम्हाला आणि मला आपल्या कृत्यानुसार सार्वकालिक जीवन देणार आहे. त्याच्याकडे आणखीन देण्यासाठी काय आहे? तर त्याच्याकडे देण्यासाठी मुकुट आहे. हालेलुया. गेल्या वेळेस आपण पाहिलं होतं वेगवेगळ्या प्रकारचे मुकुट आहे. जीवनाचा मुकुट आहे, त्यानंतर आनंदाचा मुकुट आहे, नीतिमानाचा मुकुट आहे, त्यानंतर रक्तसाक्षींचा मुकुट आहे. अशा प्रकारचे मुकुट जे आहेत ते तो प्रतिफळ म्हणून विश्वासणाऱ्यांना देणार आहे. हालेलुया. वेगवेगळे बक्षीस, वेगवेगळ्या जे काही वेतन आहे तो प्रतिफळ म्हणून देणार आहे. आणि ही भावी आशा त्यांनी तुम्हाला आणि मला देऊ केलेली आहे. पहिलं तेसलोनिकरास पत्र याचा 4 अध्याय वचन 18 मध्ये म्हटलेलं आहे, म्हणून या वचनाने एकमेकाचे सांत्वन करा. हालेलुया. येशू ख्रिस्त हा पुन्हा मध्य आकाशामध्ये येणार आहे. तो आल्यानंतर जे तुम्ही आणि मी जिवंत या पृथ्वीवरती आहोत ते तुम्हाला आणि मला मध्य आकाशामध्ये उचलण्यात येणार आहे आणि येशू स्वतः बरोबर तुम्हाला आणि मला त्या स्वर्ग राज्यामध्ये त्याच्या बरोबर सदा सर्व काळ राहण्यासाठी तो तुम्हाला आणि मला घेऊन जाणार आहे. तर ही जी वचनं तुम्हाला आणि मला सांगितलेली आहे ती एकमेकांना सांगून एकमेकांचं सांत्वन करा असं पाऊल या मंडळीला सांगत आहे. आणि आज देवाचं वचन तुमच्या आणि माझ्या बरोबर सुद्धा ह्याच गोष्टी बोलत आहे की आम्ही सुद्धा एकमेकांना अशाच वचनाने आम्ही सांत्वन करावं आणि एकमेकाला आम्ही धीर द्यावा. आणि जी भावी आशा येशूमध्ये आम्हाला मिळालेली आहे ती भावी आशा एकमेकांना सांगून एकमेकांचं आम्ही सांत्वन करावं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. एखाद्या गर्भवती मातेला जशा प्रसूती वेदना होतात, आम्हाला ठाऊक आहे की वेदना म्हटलं की त्या खऱ्या अर्थाने त्या वेदना असतात आणि प्रसूती वेदना ज्या आहेत त्या भरपूर प्रमाणामध्ये त्या होत असतात. त्यावेळेस त्या वेदना सहन करत असताना देखील त्या मातेला आनंद असतो. का आनंद असतो? कारण तिला ठाऊक आहे की या वेदना ज्या आहेत त्या कायमस्वरूपी नाही आहेत. या वेदना थोड्या वेळासाठी आहेत, तात्काळासाठी, त्या तात्पुरत्या अशा त्या वेदना आहेत. पण त्या वेदना एकदा निघून गेल्या की तिच्या समोर आनंद ठेवलेला आहे. तो बाळ जन्मल्याचा आनंद जो आहे तो तिला मिळणार आहे. आणि म्हणून ती गर्भवती माता जी आहे ती प्रसूती वेदना आनंदाने सहन करते. प्रियानो, त्याचप्रमाणे तुम्ही आणि मी जे विश्वासणारे लोक आहोत, आम्हाला या शेवटच्या काळामध्ये त्रास होणार, संकट येणार, दुःख होणार. या सर्व परिस्थितीमधून जात असताना आम्ही त्यामध्ये आनंदच केला पाहिजे. आम्ही आनंदानेच जीवन जगलं पाहिजे. कारण आम्हाला ठाऊक आहे की एक दिवस येशू येणार आणि या जगामधून तुमची आणि माझी सुटका करणार आहे आणि स्वतः बरोबर तो तुम्हाला आणि मला स्वर्ग राज्यामध्ये घेऊन जाणार आहे. हालेलुया. म्हणून या शेवटच्या काळामध्ये ज्या काही घटना घडत आहेत त्या आम्ही पाहून आम्ही दुःखी होऊ नये, त्या पाहून आम्ही घाबरून जाऊ नये, तर आम्ही त्यासाठी प्रार्थना करावी. यासाठी की या शेवटच्या काळामध्ये तुम्ही आणि मी सावध असावं, तुम्ही आणि मी झोपलेल्या अवस्थेत नसावं. आध्यात्मिकरित्या आम्ही झोपू नये, तर आम्ही आध्यात्मिकरित्या आम्ही जागृत आणि सावध असावं. यासाठी आमची प्रार्थना ही असली पाहिजे. हालेलुया. आणि मग आम्ही या शेवटच्या काळामध्ये कसं जगायचं आहे? तर या शेवटच्या काळामध्ये आम्ही जगत असताना काही गोष्टींचं आम्हाला लागूकरण आमच्या जीवनासाठी करायचं आहे. सर्वप्रथम पवित्र शास्त्र तुम्हाला आणि मला सांगतं
की आम्ही पवित्र जीवन जे आहे ते आम्ही जगलं पाहिजे. पेत्राला दुसरं पत्र 3रा अध्याय आणि वचन 11. 2 पीटर चॅप्टर 3 वर्स 11. तर ही सर्व अशी लयास जाणारी आहेत, म्हणून पवित्र सुभक्तीत, पवित्र वर्तणुकीत व सुभक्तीत राहून देवाचा दिवस येण्याची वाट पाहत व तो दिवस लवकर यावा म्हणून खटपट करीत तुम्ही कशा प्रकारचे लोक असावे बरे. हालेलुया. या शेवटच्या काळामध्ये तुम्हाला आणि मला सांगितलेलं आहे की तुम्ही आणि मी पवित्र वर्तणूक तुमची आणि माझी असली पाहिजे. सुभक्तीमध्ये तुम्ही आणि मी राहिलं पाहिजे आणि अशा प्रकारचं पवित्र जीवन आम्ही जगत असताना त्या शेवटच्या दिवसाची वाट जी आहे ते तुम्ही आणि मी पाहिली पाहिजे. हालेलुया. तर तुम्हाला आणि मला पवित्र जीवन जगण्यासाठी पवित्र शास्त्र सांगत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि ते पवित्र जीवन जगत असताना तुम्ही आणि मी तत्पर असलं पाहिजे, तुम्ही आणि मी तयार असलं पाहिजे, तुम्ही आणि मी सावध असलं पाहिजे. कारण प्रभूचा दिवस केव्हा येईल हा कोणालाच ठाऊक नाही. प्रभू येशू ख्रिस्ताला सुद्धा माहिती नाही. ज्या वेळेस देवपिता आज्ञा करेल त्याच वेळेस प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे आणि म्हणून आम्हाला सुद्धा त्या तयारीमध्ये राहायचं आहे. दुसरी गोष्ट आम्हाला करायची आहे ती म्हणजे आम्हाला सेवा कार्यामध्ये विश्वासू राहायचं आहे. हालेलुया. सेवा कार्यात विश्वासू राहायचं आहे. मत्ती 24:46 मध्ये म्हटलेलं आहे, धनी येईल तेव्हा जो दास तसे करताना त्याच्या दृष्टीस पडेल तो धन्य. हालेलुया. आमचा धनी येणार आहे. केव्हा येणार आहे हे तुम्हाला आणि मला ठाऊक नाही, पण तो येत असताना त्याला दिसलं पाहिजे की त्याचा दास जे आहे तो सेवा कार्य करत आहे. हालेलुया. त्याचा दास त्याचं अनुकरण करत आहे, त्याचा दास पवित्र जीवन जगत आहे, त्याचा दास निष्कलंक जीवन जगत आहे, त्याचा दास जे आहे ते शेवटपर्यंत देवाची स्तुती करत आहे, आराधना करत आहे, देवाची सेवा मनोभावे तो करत आहे आणि इतरांची सेवा देखील तो करत आहे. हे ज्या वेळेस त्या धन्याला दिसेल त्यावेळेस त्याचं प्रतिफळ तो तुम्हाला आणि मला दिल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून जी सेवा त्यांनी तुमच्या आणि माझ्या हातामध्ये सोपवलेली आहे, जे सेवा कार्य तुम्हाला आणि मला दिलेले आहे त्यामध्ये शेवटपर्यंत आम्हाला विश्वासू राहायचं आहे. आणि शेवटची गोष्ट ही आहे की आम्हाला तातडीने काय करायचं आहे, सुवार्ता प्रसाराचं कार्य आम्हाला करायचं आहे. हालेलुया. कारण जोपर्यंत आम्ही सर्व जगामध्ये येशूचं शुभवर्तमान गाजवत नाही तोपर्यंत शेवट होणार नाही असं मत्ती 24:14 मध्ये म्हटलेलं आहे. आणि जर का शेवट लवकर व्हावा अशी जर का आपली इच्छा असेल तर आम्हाला काय करायचं आहे, तातडीने सुवार्ता प्रसार करायचा आहे. सुवार्ता प्रसाराचं कार्य अधिक वाढलं पाहिजे. प्रत्येक गावामध्ये खेडोपाड्यांमध्ये प्रत्येक मनुष्य मात्रापर्यंत देवाचं शुभवर्तमान ज्या वेळेस जाईल त्यावेळेसच शेवट होईल. हालेलुया. आणि कारण जो शेवट आहे तो सेवा कार्याला जोडण्यात आलेला आहे. हालेलुया. जितकं अधिक सुवार्ता प्रसार आपण करू तितकं अधिक जवळ येशूचं येणं हे होणार आहे. आणि म्हणून सर्वात मोठा प्रश्न हा नाही की येशू केव्हा येणार, तर सर्वात मोठा प्रश्न हा आहे, काय तुम्ही तयार आहात का? हालेलुया. काय तुम्ही तयार आहात का? येशू प्रगटीकरण 22:20 मध्ये म्हणतो, मी लवकर येतो. हालेलुया. येशू काय म्हणत आहे? प्रगटीकरण रेव्हलेशन चॅप्टर 22 वर्स 20, मी लवकर येतो. आणि मग मंडळींनी त्याला प्रतिसाद देण्यासाठी मंडळींनी हे म्हटलं पाहिजे, ये प्रभू येशू ये. इवन सो कम लॉर्ड जीसस. हालेलुया. हा आमचा प्रतिसाद असला पाहिजे. ज्यावेळेस आज आम्ही म्हणतो की शेवटच्या काळामध्ये आम्ही जगत आहे, प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं जे आहे ते जवळ आलेलं आहे, तर आम्ही तयारीमध्ये असलं पाहिजे आणि आम्ही तयार राहून आम्ही म्हटलं पाहिजे की ये प्रभू येशू ये. हालेलुया. मग त्याचं येणं जे आहे आता या क्षणाला जरी झालं तरी आम्ही त्याच्या बरोबर त्या जाण्यास आम्ही तयार असलं पाहिजे. हालेलुया.
आणि म्हणून पवित्र शास्त्र आज तुमच्या आणि माझ्यापर्यंत हे वचन पवित्र शास्त्रामधून आलेलं आहे. हे देवाचं वचन आहे, हे सत्य वचन आहे. त्या सांगितलेल्या वचनावरती तुम्ही विश्वास ठेवा आणि जागृत राहा, विश्वासू राहा, तयार राहा आणि देवाने दिलेली जी धन्य आशा आहे त्या धन्य आशेला धरून तुम्ही जीवन जगा, कारण आमचा राजा येशू येत आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. परमेश्वर करो हे वचन सर्वांसाठी आशीर्वादाचं ठरो. आणि प्रभू केव्हा येईल हे तुम्हाला आणि मला ठाऊक नाही, पण त्याच्या येण्यासाठी तुम्ही आणि मी तयार असावं, जागृत असावं, सावध असावं आणि आम्ही आशा धरून असावं. हीच प्रभूचरणी माझी प्रार्थना राहील. आमेन. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. या वचनाकरिता आपण परमेश्वराचा आभार मानूया. स्वर्गीय प्रेमळ पित्या, आम्ही येशूच्या नावामध्ये तुझ्या चरणाजवळ येतो. लीन आणि नम्र अंतकरणाने प्रभू आम्ही तुझ्याजवळ येऊन प्रार्थना करून तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो. होय प्रभू दयाळू परमेश्वरा, आम्ही या शेवटच्या काळामध्ये जगत असताना प्रभू जे शेवटच्या काळाची जी चिन्ह आहेत, जी काही चेतावणी येशूने आम्हाला दिलेली आहेत, ज्या सूचना आम्हाला देऊ केलेल्या आहेत, त्या सर्वांबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आम्ही तुझी स्तुती करीतो. पुन्हा एक वार प्रभू तू आमच्या ज्ञानामध्ये तुझ्या वचनाच्या द्वारे तू भर घातलीस आणि पुन्हा एकदा तू आम्हाला सावध आणि जागृत राहण्यासाठी तू आम्हाला शिकवलंस. त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आम्ही तुझी स्तुती करीतो. प्रभू दयाळू परमेश्वरा, या शेवटच्या काळामध्ये ज्या काही घडामोडी आमच्या आजूबाजूला होत आहेत त्यांच्याकडे पाहून प्रभू आम्ही घाबरून जाऊ नये, भिवून जाऊ नये, तर प्रभू आम्ही प्रार्थनेमध्ये जागृत राहावं. यासाठी तू आमचं सहाय्य कर अशी मी तुझं प्रार्थना आणि विनंती करते. शेवटपर्यंत विश्वासू जीवन जगण्यासाठी प्रभू तू आमचं सहाय्य कर आणि जी धन्य आशा तू आम्हाला ख्रिस्तामध्ये देऊ केलेली आहेस प्रभू, त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आम्ही तुझी स्तुती करीतो. प्रभू दयाळू परमेश्वरा, आम्ही प्रार्थना करीतो की आज जरी प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं झालं तर प्रभू आम्ही प्रार्थना करतो तू आम्हा सर्वांची प्रभू आज तू आठवण करशील आणि त्या प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर तू आम्हाला स्वर्गामध्ये घेऊन जाशील असा आमचा पूर्ण विश्वास आहे. प्रभू दयाळू परमेश्वरा, महान रीतीने तुझं सेवा कार्य करण्याकरिता प्रभू तू आमचा उपयोग करून घे. तुझा सुवार्थ प्रसार प्रभू जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्याकरिता प्रभू आम्हाला प्रभू त्यासाठी एक माध्यम तू बनव अशी मी तुझं प्रार्थना आणि विनंती करीते. प्रभू दयाळू परमेश्वरा, पुन्हा एक वार या वचनाकरिता आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आम्ही तुझी उपकार स्तुती करीतो. येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तू ऐक पित्या. आमेन. आमेन.